संघाचे शिवाजी जोशी. हल्ली भरपूर ग्रामीण क्रिकेट स्पर्धा होतात, मात्र शहरी क्रिकेटमध्ये भरपूर स्पर्धा ते खेळलेत. सर्व खेळाडू एकत्र आणायचे आणि सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहायचो ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या. शिवाजी जोशी यांचा सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर रवींद्र ठाकूर आपण यायचे, आपला सन्मान स्वीकारायचे. रवींद्र ठाकूर साहेब या. रवींद्र ठाकूर साहेब या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे पिंट्या पाटील यांच्या शुभ हस्ते. तर रवींद्र ठाकूर यांचाही सन्मान केला तो पिंट्या यांच्या शुभ हस्ते. तर मोठा गावचे गणेश भोईर यांचं आगमन झाले, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मोठा गावचे एक लेजंड क्रिकेटर आणि मोठा गावचे कंदेश समर्थक गणेश भोईर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मॅच जेव्हा सुरू होईल जाऊया आपण पहिल्या सतरडे आमचे सहकारी समालोचक सागावचे बाळू पाटील यांच्याकडे. एका इनिंगसाठी 25 मिनिटं असतील, लक्षात या काकडवाल. हॅलो. थँक्यू नितीन, थँक्यू प्रसाद सर. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय रामदास पंडित पाटील यांच्या स्मरणार्थ आपण श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. आज स्पर्धेचा चौथा दिवस. सर्व प्रेक्षकांना विनंती करेल थोड्याच वेळात जेवणाचे आपण जेवण सुरू होणारे सर्वांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. अच्छे अन्नदाते बघितले तर मुकेश दादा पाटील त्यांच्या माध्यमातून आज जेवण आपण आपल्याला जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. पहिला चेंडू महेश, हा चेंडू बॅकफुटवर जाऊन यावेळेला 2 क्षेत्र गॅप मधनं चेंडूला काढलाय आणि चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षक आहे, एकच 10 मिनिटे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. रोशन आहेत. तर काकडवा संघ म्हटला ना ते एक अतिशय ताकदवान संघ मलगड विभागातील. महेश, किशोर, बली भोईर असे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर या संघाकडे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. GTCचा आपण मॉनिटरवर पाहू शकता. महेश क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतो यावेळेला. महेश 25 मिनिटाचा अवधी असणार आपल्याकडे. 5 षटकं फेकणारी बली भोईर जरा लक्ष द्या आपण. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू असणार आहे. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघू शकता डावखुरा फलंदाज सुशांत आहे. पण सुशांत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. या संघात किरण म्हात्रे सारखा एक जबरदस्त अष्टपैलू आक्रमक फलंदाज देखील आहे. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला फुल करत होता. पंच बघितले तर वाईटची खून करतायत. अवांत धाव्याने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदी कोपर संघाची 6 धावसंख्या आपण पाहू शकता. तर कोपर प्रीमियर लीग देखील आम्ही गेल्या वर्षी कव्हर केली होती. खूप चांगली स्पर्धा आयोजित केली होती कोपर गावामध्ये. महेश गोलंदाजी मार्कपास शकला सुशांत. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगला. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, नकार देतो यावेळेला. योग्य निर्णय होता आपण पाहिलं तर यावेळेला रुपेशचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 7 धाव. एक चांगली सुरुवात, संतमेश सुरुवात पण बघायला मिळाली आणि एक चौकार देखील आलाय. आता स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता रुपेश. ऑन साईडला रुपेशसाठी क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग शॉट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण डीप मध्ये थोडंसं पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू फुल टॉस होता यावेळेला. एक क्षेत्ररक्षक बीट होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतो यावेळेला. थर्डमॅन रिझन मध्ये येऊन चेंडूचा जोपर्यंत चेंडूला अडवण्यात यश मिळतोय तोपर्यंत इथे आपण पाहिलं तर 2 धाव मिनिटात धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदी कोपर संघ प्रथम बॅटिंग करताना 9 धावा. एक चौकार येऊन सुद्धा बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते महेशच्या माध्यमातून. महेश मडवी एक चांगला क्रिकेटर आहे. महेश, हा चेंडू सुरेख फटका यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरना चेंडू काढलाय. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. खूप चांगली फलंदाजी करतो रुपेश. बघा किती चांगलं डोकं शांत ठेवून फलंदाजी करतो. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदी कोपर संघ
टॉस गमावल्यानंतर आपण आता बॅटिंग करतोय. 13 धावा धावफलकाती लागल्यात. एक अतिशय चांगला संघ, त्यांच्या समोर एक नौखा संघ आहे. पलंगडी विभागातील आपण पाहू शकता ककडबाज संघ, ताकदवान संघ. महेश राऊंड तिकडे मार करतोय. हा चेंडू यावेळेला आपण मित्रच्या दिशेने आला, इथे विकेट मिळू शकतो इथे, कारण संवाद झाला नव्हता यावेळेला दोन फलंदाजामध्ये. आपण येतोय सुशांत आणि रुपेश मध्ये संवाद झाला, संवाद मधला स कडला वाद झाला आणि रुपेश सारखा फलंदाज धावबाद झाला. सांघिक यश मिळतंय. आपण बघितले तर सुशांत बाद होतं, याला गावदेवी आपण म्हणतोय काकडवाद संघाला यश मिळतंय. सुशांत बॅक टू पवेलियन. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू संघनायक येतोय, बली भोईर येतोय. बली भोईर पाहिजे तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो आणि कशा प्रकारचा करण इथून बॅटिंग करतो. तर दोन जर बघितले, दोन अष्टपैलू खेळाडू मैदानावरच आहेत. एका बाजूला जर बघितलं करण एक चांगला अष्टपैलू खेळाडू कोपर संघाचा, तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन आणि आपण एक अष्टपैलू खेळाडू बली भोईर काकडवाद संघाचा. गावदी काकडवाद संघ एक अतिशय चांगला संघ आहे बलगड विभागातील. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट मिडविकेट लेग क्षेत्रक्षण. एक क्षेत्रक्षण आपण लॉंगॉन वाईडिश लॉंगॉन मध्ये पाहू, एक लॉंगॉनला पाहू शकता क्षेत्रक्षण. बळी गोलंदाजी मार्कर. हा चेंडू सन्मान देतो यावेळेला, सॉफ्टने चेंडूला पुश करतो यावेळेला. बॉल बॅक टू डायव्ह बघायला मिळतं. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगली सुरुवात केली याला बळीने देखील. पुण्याचा बली गोलंदाजी मार्कवर मोठागाव एंड कडून लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो. स्ट्रायकरला करणला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला स्विच हिट करायचा, तर यावेळेला आपण त्या स्वीप करायचा होता, शप्पल ओन स्वीप करायचा स्क्वेअर लेगच्या रिझन मधून. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. निरंजन सावंत आम्हाला खून करते. धावसंख्या धावफलकात 14 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रयत्न केले होते यावेळेला आपण ते स्वीप करायचे. आता पुन्हा स्ट्रायकरला फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता रुपेश. चांगली आपण आतापर्यंत बॅटिंग केली रुपेशनी, 2 चौकार टाकलेत. बळी पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला रुपेशला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय यावेळेला. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. रोशन आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतात. बघा प्रेक्षक देखील त्याचं कौतुक करतात. तर एक धाव ना फार महत्वाची असते विशाल क्रिकेटमध्ये, आणि ती एक धाव इथे बघितली आम्ही. तर एक धावेने संघ पराभूत देखील झालेत काही. बळी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड तिकडे मार करतो. स्ट्रायकरला आपण करणला पाहू शकता. हा चेंडू यावेळेला 1 बाउंसच्या माध्यमातून चेंडू यष्टरक्षकात जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुण्याचा गोलंदाजी मार्कर बळी आपला हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि खूप वेगाने गोलंदाजी करतो तेजस. आपण पहिले तर ऑपरेटर आपण पाहू शकता यावेळेला तेजस. बळी गोलंदाजी मार्कर. हा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण क्षेत्ररक्षण जातो. यावेळेला चेंडूला फीड करतोय. 1च धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील. चांगली गोलंदाजी केली बळीने. बघा पहिल्या षटकात धाव आले तर बल 13 धावा, पण त्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक बघायला मिळते. आतापर्यंत 3च धावले, जबरदस्त कमबॅक. स्ट्रायकरला फलंदाज उंच पुरा खेळाडू रुपेश पाचा कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. साईडला क्षेत्ररक्षण आपण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा चेंडू बॅकपुढे जाऊन कट करतो यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण गलीमधनं. बघा थोड्याच वेळात भोजन सुरू होईल. प्रत्येक खेळाडूंनी प्रेक्षकांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. मुकेश दादा देखील आपण पाहिलं तर भरपूर मेहनत राहिली त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण तर असं त्यांच्या मातोश्री नाही आहेत, त्यांच्या स्मरणार्थ आपण जेवणाची उत्तम सोय केली. संख्या धावफल कधी आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्ती. या षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्यात आपण मित्र, 4 धावा दिल्यात. एक सांघिक यश देखील मिळालं. 17 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. चला वेळ जरा कमी घ्या. काकडवाद संघ गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. आकाश येतोय. पण आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आकाश पावशे. जेवणाची देखील सोय आता सुरू, आपण आता जेवण सुरू होणार आहे.
प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण जेवण ना आपल्याला पाहिजे तेवढंच घ्या, अन्न टाकू देऊ नका. आणि जेवण झाल्यानंतर जे डस्टबिन प्लेट आहेत ना त्या डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आपण बघितले तर डस्टबिन इकडे तिकडे आपण तर वाऱ्याने जाणार नाहीयेत. ज्या पत्रावळ्या आहेत त्या वाऱ्याने जाणार नाही, डस्टबिनमध्येच आपण टाका, कारण डस्टबिन आपल्यासाठी ठेवल्यात. क्या क्या बात आहे, क्या बात आहे. प्रसाद सर जबरदस्त. तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच घ्या, कारण फेकून देऊ नका अन्न, कारण कोणाचं तरी पोट भरेल ते अन्न. तर प्रसाद सर आपल्याला मिळते म्हणून काही नाही, पण काही काहींना आज एक वेळचं जेवण देखील व्यवस्थित मिळत नाहीये. असं आपण भाग्यवान आहात की आपल्याला 2 वेळचं व्यवस्थित जेवण मिळतं. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला आकाश. हा चेंडू आडव्या बॅटने खेळता, चेंडू जातो वडीस लॉंगरला, क्षेत्ररक्षक येतो, वेगाने आला. यावेळेला थोडासा फार्मिंग झाला, 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आहे. चित्याच्या वेगाने या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा आपण पाहू शकता. आपण पाहू शकता मैदानावर जोडी येते रुपेश आणि करण. रुपेश चांगली बॅटिंग करतोय, संयमाने बॅटिंग करतोय, डोकं शांत ठेवून बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला आकाश पावशे आमच्या समालोचक कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. हा चेंडू या वेळेला बघितला तर शपल ऑन साईडला आपण बघितलं, मिड विकेट रिझन मधनं चेंडूला काढायचं तर डॉट चेंडूची समाप्ती ते चांगली गोलंदाजी बघायला मिळते आकाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता रुपेश आणि करण ही जोडी. जेवण सुरू झालंय, ज्या कोणा प्रेक्षकांना खेळाडूंना जेवायचं असेल त्यांनी जेवणाचा स्वाद घ्या. हा चेंडू उंच गेला, यावेळेला पायचं क्षेत्ररक्षक येतो, यावेळेला मिड विकेटला चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. रुपेश बॅक टू पॅव्हिलियन. धून ऐकवली डीजे मास्टरनी. भारत धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय, संकेत येतोय, संकेत आणि करणी जोडी मैदानात पाहू शकता आपण. आकाश पावसे पुणे त्या गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. हा चेंडू खूप चांगला होता, यावेळेला बघा वाईड अर्काचा वापर केला, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अरे जरी फलंदाज शपल झाला असेल ना, मी मात्र ऑफस्टम आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करणार. जबरदस्त गोलंदाजी करतोय आकाश यावेळेला, डॉट चेंडूची समाप्ती होते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतोय. मलगडी विभागामधले एक चांगला संघ आहे. पुढे आकाश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, शाखेला करणला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो, यावेळेला षटकार. शकता यावेळेला 25 धावा. पुण्याला विनंती करतो ज्या प्रेक्षकांना जेवायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. फुलटॉस ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिला, यावेळेला पंचांचा इशारा येतोय, षटकार. प्रकाश म्हात्रे यांचा इथे सत्कार आपण करणार आहोत, या सन्मान आपण करूया. बघा जेवणाची आपण आता जेवण सुरू झालं, प्रत्येकाने जेवढं पाहिजे तेवढंच घ्या प्लेटमध्ये. अन्न आपण वेस्टेज करू नका, जेवढं लागेल तेवढं एक वेळ घ्या. ॲडव्होकेट प्रकाश म्हात्रे यांचा सत्कार देखील होतोय. फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले हो लाखाचा.
शेठ पाटील दादाचा गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश शेठ पाटील दादाचा हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश शेठ पाटील दादाचा मुकेश शेठ पाटील दादांनी ठेवलंय रामदास शेठ पाटील स्मृती चषक मानाचा मुकेश पाटील दादांनी ठेवलंय रामदास शेठ पाटील स्मृती चषक मानाचा शेठ पाटील दादांनी ठेवलंय रामदास शेठ पाटील स्मृती चषक मानाचा मुकेश पाटील दादांनी थँक्यू डीजे. तर गोलंदाजी मार्कवर येतो दुसऱ्या स्पेलमध्ये आपण आता बळी येतोय, बली भोईर येतोय यावेळेला. पाचता संकेत आणि करण ही जोडी कशा प्रकारे बॅटिंग करते. बली भोईर एक अतिशय चांगला स्टब्ल्यू खेळाडू या संघाचा, आपण संघ नायक देखील आहे. एक शांत स्वभावाचा खेळाडू. इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर बाळू पुढचा सामना ज्या संघाचा आहे त्या दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे. तर चला ओमसाई अगासन आणि गावदेवी खार्डी संघाचे जर खेळाडू किंवा कोणी आपण इथे प्रतिनिधी आला असेल किंवा संघ नायक आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. मुख्य व्यासपीठावर आपण थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. ओमसाई अगासन आणि गावदेवी खार्डी संघाचे संघ नायक. तर बळी पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून स्ट्रायकेला फलंदाज आपण संकेतला पाहू शकता. माझ्या संकेत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. ऑन साईडला बॅटने खेळत होता. चेंडू बॅटमध्ये निघून जातो. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चांगली सुरुवात बळीच्या माध्यमातून बघायला मिळते. एक आपण इथं डाव्या हाताचा गोलंदाज आहे. उंची देखील भरपूर आहे आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो यावेळेला बळी. पण इथं बळी गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. पूर्णपणे भगवयमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. बली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संकेत. पण आता बॅट चेंज केली. कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू उंच गेलाय. भरपूर क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या समोर चेंडू लँड होतो यावेळेला. 2 धावा इथे संकेतला मिळतात. 2 धावा मिळतात तिथे कोपर संघाला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा खूप चांगल्या होत्या. 13 धावा होत्या पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 4च धावा आल्या. त्यानंतर आपण इतर 14 धावा आल्या. पण त्या गोलंदाजी मार्कर बळी. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू संकेत. शपल ऑन साईडला पूल केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल ड्रॉप होतो यावेळेला. चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. क्षेत्ररक्षक होता यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 35 धावा आपण पाहू शकता. तर बघा निलजेचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल किंवा मोठा गावचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. बळी पण संकेतला स्विच करणार. अप्रतिम झेल पकडला. काय झेल पकडला बघा प्रसाद सर. कॉटन बोर्ड बघा किती सुंदर पकडलाय. संकेत बॅक टू पॅव्हिलियन. निलजेचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. अंकित येतोय. बळी पुणे गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं वापसी बघायला मिळालंय. पहिल्या षटकात महेशचा आपण 13 धावा आल्या. त्यानंतर आपण बळी आला. बळीने फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर आपण गोलंदाज आला. आपण आकाशाला त्यांनी धावा दिल्या 14 आणि आता बळी पुन्हा एकदा कमबॅक करतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा करतोय बळी. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अंकित. चेंडू या वेळेला बॅकवर्ड जाऊन कट करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉईंटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. चेंडूला मात्र जाऊ देत नाही. शरीराचा पूर्णपणे वापर करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 36 धावा आपण पाहू शकता. 3 गडी बाद 36. पुन्हा एकदा बळी गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकरला करणला आपण पाहू शकता. करण कशाप्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये.
जोपर्यंत आपण इथं मिड ऑफवरनं शतषक आला, चेंडूला फीड केलं, कारण लॉंगरचा शतषक आला होता त्याला बॅटिंग द्यायला, पण चेंडू मात्र मिड ऑफच्या शतषकाने खूप चांगल्या प्रकारे फीड केलं. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकाती 37 धावा आपण पाहू शकता. या षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण इथं 6 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी आणि एक विकेट देखील मिळालं बळीने. तर अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. कदम साळवी येतो का पाहायचं आता. तो देखील एक ऑप्शन आहे या संघाकडे. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. चला थोडं फास्ट खेळा काकडवाल संघ, काही करायची थोडी. रोशन येतो गोलंदाजी मार्कवर. रोशन गोलंदाजी मार्कवर येतोय. तपासच्या इथून करण आणि अंकित ही जोडी सर किती धावा करते आणि किती धावांचं लक्ष राहत आहे. आपण इथं गावदे काकडवाल संघासमोर रोशन येतोय. डगआउट मधून आवाज देखील दिला जातोय की बॅटिंग करायची आहे आणि धावा करायची असतील तर 50+ तिथून चांगली बॅटिंग करावी लागणार. रोशन एक अतिशय चांगला आपण होतोय गोलंदाज आहे या संघाचा. वेग भरपूर या गोलंदाजाकडे. आता पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो तेजस. आमच्यासोबत समालोचनाच्या माध्यमातून प्रसाद सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सातत्याने आम्हाला देखील ते भरपूर मार्गदर्शन करत असतात सर्व समालोचकांना. रोशन हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्कलँडचा चेंडू यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढला चेंडूला. किशोर जातो, चेंडूला फीड करतोय. दुसरी धाव इथे घातक ठरू शकते. यावेळेला गोलंदाजाला एंडला जर फेकी केली असती नक्कीच इथे विकेट मिळाला असता, पण तसं काही करत नाही किशोर. आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात गावठी कोपर संघ प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद 39 धावसंख्या आपण पाहू शकता. रोनक देखील येत आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर रोशन. प्रथम ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकरला करणला आपण पाहू शकता. करण पाहायचा त्या 5 चेंडूमध्ये किती धावा उभारतोय रोशन. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला. बॅकवर्स करलेला क्षेत्ररक्षक आला डीप मधनं. महेशाला जोपर्यंत चेंडू फीड करेल, फेकी करेल, तोपर्यंत वेगाने इथं चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात 41 धावा आपण पाहू शकता. चांगला खेळ सुरू आहे मैदानावर. करण संघर्ष करतो आणि संघर्षातनं धावा देखील मिळवतोय. इथे 1-1, 2-2 धावा येतात त्या पण देखील महत्वाचे. धावा येणं फार महत्वाचं आहे. पुढे जर रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखील मार करतोय. सेकंडला करणला आपण पाहू शकता. रोशन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटने ऑन साइडला खिचला. यावेळेला फटका, पण क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडला मिड विकेटला सूर्याजीने. घ्यायचा त्यांनी घेऊ शकता आणि ज्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच अन्न घ्या. रोशन गोलंदाजी मार्ग टाकला. मयुरेश्वर हा चेंडू एज आणि फलंदाज इथे बाद. सलग 2 चेंडू 2 विकेट मिळतो रोशन. प्रत्येक गोलंदाजांनी ना विशाल इथे कमिटमेंट आपण इथे आपली कामगिरी चोख पार पाडली. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आता नवीन फलंदाजी होतं यावेळेला आपण पाहू शकता. आकाशला आपण पाहू शकता. रोशन खूप चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी बघायला वेग तर्राज गोलंदाजी बघायला मिळाले. आकाश पाहिजे त्या 2 चेंडू मध्ये काय करतोय. शेवट गोड करतो का पाहिजे. चौका षटकार मारतो का. रोशन त्यांना मात्र इथे बाद करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला शरद शिंदेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट होत नाही. 1 धाव इथे कंप्लीट केली. ते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 42 धावा झाल्यात. अंतिम चेंडू आता स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला मयुरेशला आपण पाहू शकता. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. रोशन टू मयुरेश. राईट आर्म ओव्हर द विकेट केलं. इथं मात्र मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
शपलून ऑन साइडला पूल केलाय. खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. मच निडेड चौकार. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता यावेळेला 47 धावांचं लक्ष असणारे गावदे काकडवाळ संघासमोर. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काकडवाल संघासमोर प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर चला मोठा गावचे कोणी प्रतिनिधी आले असेल तर या. तर 27 धावा या मॅच मध्ये करायच्यात काकडवाल टीमला. मलंगड विभागातील एक दादा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला बॅट्समन पाठवा लवकर आणि फिल्डिंग लवकर लावा. पंचांनी विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. महेश मडवी आणि किशोर मडवी येते सलामीला. चला प्रथम रिपोर्टिंग करा जे संघ खेळतात या स्पर्धेमध्ये मित्रांनो. कारण जर सेकंड राऊंडची मॅच झाली आहे त्यामुळे तुमच्या मॅचचा टाइम झालेला आहे. वाकलन 2 सामने जिंकलाय. 27 धावांचं लक्ष. कोपर संघाने 46 धावा कुठल्यात. पिंपळादेवी चषक मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता कोपरचा. सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. हॅलो मोठा गावचे गणेश भोईर आपणास विनंती आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बघा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. तर मी विनंती करतो सर्वांना की कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य रामदास पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला ही जेवणाची व्यवस्था पाहायला मिळते. निश्चित विनंती करेन मुकेश दादांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कारण तुम्हाला पाहायला मिळते की त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थम तुम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित या सर्व गोष्टीचा आस्वाद तुम्ही घ्या. जेवणाचा आस्वाद घ्या आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये एक नम्र विनंती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नक्कीच सुमंत्री पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश दादा पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्याकडनं आपण पाहतो. आणि आयवा कॅशसाठी प्रेक्षकांना 500 रुपये सुद्धा आहेत मुकेश पाटील साहेबांकडनं. तर गणेश भोईर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व आमच्या
क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, निश्चितच सर्व आमच्या मान्यवरांना सुद्धा की जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय सचिन रामदास पाटील आणि त्याचबरोबर मुकेश रामदास पाटील यांच्या माध्यमातून झाली आहे. तर निश्चित आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. थँक्यू. तर पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. फलंदाज महेश मडवी. टेनिस बॉल क्रिकेटमधलं भरपूर मोठं नाव आहे. सुशांत गोलंदाजी करतायत. भगवमेव वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा आपण कोपरच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर गावदेवी मित्रमंडळ कोपरच्या माध्यमातून स्पर्धा पाहता नामदेव मात्रे स्मृती चषक अंडरमधली सर्वात मोठी स्पर्धा, तेव्हाही तुम्हाला भगवमेव वातावरण पाहायला मिळते. इथे रिव्हर्स खेळले, थर्ड मॅनला मिस फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. मंडळ कोपरच्या माध्यमातून आपण पाहत असतो. कोरोनाचा संदर्भ आपण पाहिलं, त्यानंतर ती 2 वर्ष आपण स्पर्धा पाहिली नाहीये. अंडरमधली सर्वात मोठी स्पर्धा. प्रवीण म्हात्रे असतील, मनोज म्हात्रे अंडर क्रिकेट असं यांचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि त्याचं विशाल कोपर म्हटलं तर ही 3 नावं आणि त्यांचे कार्यसम्राट नगरसेवक रमेशजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय. सलगचा 3रा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू 6 चौकार सुद्धा आपण पाहिले ऋषी भोरच्या बॅटमधनं. इथे क्षेत्ररक्षक आले होते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 12 धावा, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत. 47 धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे. आणि काकडवाड संघ एक ताकदवान संघ आहे. धानलीची स्पर्धा सुद्धा या संघाने गाजवली होती मुरबाडमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिलाय. सुशांतला सलग 3 चौका ठोकलेत. सुशांत गोलंदाजी मार्कवर सेकंडला महेश मडवी. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे गावदेवी काकडवाल या संघाच्या माध्यमातून. सुशांत इथे मात्र सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चौकार आल्यानंतर 2 चांगले चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील 4था सामना सुरू आहे, त्यामुळे 5 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे ते लक्षात घ्या. त्यामुळे स्पीडअप करा. त्यानंतरचा सामनाही घोषित करू आम्ही. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले महेश आणि लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं षटकार. तर निर्जय संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा. निर्जय संघ थोडं सहकार्य करा, कारण की 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आमचं कॉमेंट्री बॉक्स. विशाल पाटील आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. ऑपरेटर तेजस भोईर आहेत. प्रथमेश गायकर नाही तुम्ही प्रथमेश गायकर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता, जे वाकलनचे आहेत. आमच्या ऑपरेटर स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेतील चषक आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि 3 बायसिकल. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट गोलंदाज. तर सचिन म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कोपरचे वडवली बी संघाचे खंदे समर्थक. आणि कोपर गाव म्हटल्यानंतर त्यांचा सपोर्ट असतो. अठरा धावा झाल्यात. चला निर्जय संघ या कॅप्टन, कारण की मोठ्या गावचे कॅप्टन आलेले आहेत. का 3री मॅच होती तर तुम्हाला 5वी मॅच सांगितली होती, ही 4थी मॅच चालू आहे. तर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज करण म्हात्रे येत आहेत. करिअरची सुरुवात खूप चांगली झाली करणची. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. पॉइंट आणि कव्हरच्या मधून पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतो. किशोर चौकाराने खातो करतोय. संघाची धावसंख्या दिली 22. एका बाजूला आपण पाहतो वाकडकळ संघ, त्यानंतर दुसऱ्या बाजूला कोपर. कोपर म्हणण्यात नक्कीच नामदेव म्हात्रे स्मृती चषकमध्ये आपण पाहिलं तर सर्वात मोठं योगदान ज्यांचं असतं भालचंद्र म्हात्रे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एक चांगले पंच सुद्धा आहेत.
47चं टार्गेट आहेत, 22 झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला निर्जय संघाचे कॅप्टन आणि मोठागाव टॉससाठी रिपोर्टिंग करा. थोडंसं सहकार्य करा आयोजकांना. इथे मात्र वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटला जरूर चेंडू परत झालाय. मात्र 2 धावा मिळाल्यात. महेशलाही समजलं नाही की चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय. या अगोदर पहिल्या सत्रामध्ये बलीभोईने काय कॅच पकडली. तर जेवणाचंही स्वाद घ्यायचंय. मुकेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या वरून खेळत आहेत. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. गुड शॉट. मनपूर्वक स्वागत. आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं तर काकडवाल संघ बली थोडेसे नाराज झाले कारण की क्वार्टर फायनल मध्ये संघ पराभूत झाला होता दातिवलीच्या विरुद्ध. आता यावर्षी दातिवली संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. इथे फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव संघ पुढे सरकेल. विशाल पाटील आमच्या सोबत आहेत. 29 धावा. तर रमेश पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात. 29 धावा. फक्त 18 धावा दूर आहे या मॅच मध्ये विजयाचं खातं ओपन करण्यासाठी काकडवाल संघ. बीजेपीच्या माध्यमातून फ्री एंट्री स्पर्धा मी पाहिली होती नेवाली पाडा येथे. आणि त्या स्पर्धेत सुद्धा महेश मडवीला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे संकेत. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का काकडवाल संघाला. धन्यवाद डीजे. तर मागच्या वर्षीचा राहुल पाटील चषकचा चॅम्पियन संघ होता गावदेवी काकडवाल. बेस्ट बॅट्समन बली भैरू होते. 29 धावा झाल्यात. चला मोठा गाव आणि निर्जय गाव कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. तर जेवण सुरू झालेले. प्रेक्षकांना खेळाडूंनाही विनंती असेल जेवणाचा स्वाद घ्या. जेवण केल्यानंतर मात्र पुन्हा मास्क लावा. स्वर्गीय सुमन रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ प्रमुख आयोजक मुकेश दादा रामदास पाटील त्यांच्या मातोश्री आपल्यामध्ये आज नाहीये. त्यांची आठवण म्हणून भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. वाईटचा इशारा आलाय. एक धावसंघ पुढे सरकेल. धावसंख्या गेली ती 30. म्हणजे सर्व स्कोरर असतील या स्पर्धेचा 4था दिवस आहे. सर्वांची भूमिका खूप चांगली राहिली आहे. कारण इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चांगली फटकेबाजी करतायत किशोर मडवी. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर सूर्याजीचाही वापर केला तो. त्यानंतर कदम साळवीचाही वापर केला. म्हणजे एक यंगस्टर रोशनवरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने बली भोरने. बली भोरने ज्यावेळी टॉस जिंकला निर्णय काय घ्यायचा पेंडिंग त्यांनी ठेवला होता. आणि या अगोदर महेश मडवीची विकेट व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती. निंबिवली येथे काही दिवसांपूर्वी ती व्हिडिओ सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आली होती. महेशने सांगितलं खेळाडूच आले नाहीयेत तर निर्णय काय घेऊ. महेशचे बरोबर आहे. जर फिल्डिंग घेतली तर फिल्डर नाही आहेत आपल्याकडे. बॅटिंग घेतली तर 3 ते 4 फिल्डर हवेत. चला जेवणाला सुरुवात झालेली आहे बघा.
ही मॅच जशी समाप्त होईल दोन्ही संघांनाही विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचे आणि जे संघ 12 या स्पर्धेत खेळत आहेत त्या सर्वांना विनंती असेल कारण आज गुरुवार साईन सवार सुभाष सर सुद्धा आमचे साई बघतेत ऑप्शनच्या बाहेर जातोय पंचांचा वाईटचा इशारा येतोय 12 धावा या मॅचमध्ये अजून करायचे मजा येत नाहीये कारण की धावा आधीच कमी झाल्या जो का खेळ पिंपलादेवी चषक मानपाड्याच्या स्पर्धेत केला होता कोपरने आजदे संघाला पराभूत केलं माटाडी संघाला पराभूत केलं मला सेमीफायनलमध्ये त्यांची गाठ कोळेगावशी लागली आणि कोळेगाव संघ त्यांना पराभूत केलं हरकत नाहीये 2 मॅचेस जिंकल्या होत्या हे महत्वाचं आहे इथे अकू टप्प्याचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी जवानमान क्रिकेट संघ नेजे आणि मोठा गाव टॉससाठी या इथे फटका चांगला मात्र टायमिंग जुळलं नाहीये क्षेत्ररक्षक आहेत तिथे रुपेश कोणती चूक करत नाहीये मली भोईरचा खेळ इथे होईल समाप्त रुपेशने सुरुवात चांगली केली होती सलामीला येत असताना चौकाराने सुरुवात केली होती आणि रुपेशने या मॅच मध्ये 15 धावांचं योगदान दिलंय 10 चेंडूमध्ये 15 8 धावांची अजूनही गरज आहे शंभू म्हात्रे नाहीये आज संघामध्ये शंभू म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक सुद्धा होतं शाखा प्रमुख निजेगावचे सुभाष पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज होतं मात्र ते खेळाडूच उपस्थित नाहीये ते पारितोषिक सुद्धा आम्ही घोषित केलं नाहीये चला घाई करा निर्जे आणि मोठा गाव तरी 8 रन करायचे आता हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत आज थोडंसं सुभाष सर आपण पुढे आहो वेळाच्या बाबतीत मात्र संघ आता जर उपस्थित होत नाही तर मॅच थांबू शकते कदाचित कारण जर तुम्हाला जेवणाची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये केली तर तुम्ही लवकर येऊन जेवणही करू शकता इथे काही खेळाडू पळू जेवण करून सुद्धा घरातून निघतात आणि ते करायला हवं कारण की अख्खा दिवस मॅच खेळायची फक्त पाण्यावरती काही खेळाडू असतात 7 धावा अजूनही करायचे या मॅच मध्ये अभिषेक गाडी थोडेसे नाराज असले कारण ते कोपरला बिलॉंग करतात आमचे मित्र संकेतचं 3रं षटक मार्गस्थ आहे 40 धावा झालेले आहेत 7 धावा अजूनही दूर आहे बाळू मग पुढच्या मॅचचा बाळूपडली टॉस झाला नाहीये अजूनही चला मॅच सुरू करा तर 7 धावांची अजूनही गरज आहे ते मात्र सूर्याचे आलेत 1 धाव इथे मिळाली अजूनही 6 धावा दूर आहे विजयापासून काकडवाल संघ 2 विकेट गेल्यात बल्ली बाद झालेत आणि महेश बाद झालेत मलंगड विभाग म्हटल्यानंतर म्हात्रेपडा संघ काकडवाल संघ वसार हे दादाच संघ त्या मलंगड मधले सातत्याने रायगडमध्ये जाऊन सुद्धा काकडवाल संघ खेळत असतो मलंगडमध्ये खेळत असतो कल्याण डोंबिवलीमध्ये खेळत असतो जसा फॉर्म आहे ते लगेच महेश सुद्धा विचारतात आम्हाला की आम्हाला प्रवेश मिळेल का नेहमीच कल्याण डोंबिवलीने प्रेम दाखवलं त्यांच्यावरती हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने खेळतायत चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी 2 धावा अजून या मॅच मध्ये करायचे त्या गावदेवी काकडबल संघाला फिनिश करतील का 18 धावा त्यांनी आतापर्यंत कुठल्यात इथे फटका चांगला आहे मॅच फिनिश झाली आहे युवराज सिंग स्टाईल मध्ये किशोर मडवीने हा सामना संपवलाय हाडलक कोपर संघ अभिनंदन गावदेवीचा आशीर्वाद घेऊन काकडवाल संघ